ज्येष्ठांच्याकडे असणारी ही जी जाणीव आहे किंवा विजडम आहे, ह्या विजडमचा वापर करून समाजाने एक चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण करावं अशी अपेक्षा या धोरणामध्ये सांगितलेली आहे. आणि म्हणूनच या धोरणामध्ये इंटरजनरेशनल बॉन्डिंगची जशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये तरुण आणि ज्येष्ठ यांच्यामधला संवाद वाढला पाहिजे हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर शाळेमधली जी मुलं असतात तिथे ज्येष्ठांनी जावं आणि आपल्या अनुभवांचा फायदा त्यांना द्यावा असं सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने ज्येष्ठांच्या ठायी असणारं हे जी काही विजडम आहे, या विजडमचा समाजाला उपयोग व्हावा याच्यासाठी ह्या धोरणामध्ये अतिशय स्पष्टपणे काही लिहून ठेवलेलं आहे की शाळा, कॉलेजेस किंवा एकूणच समाजाने किंवा तिथल्या प्रशासनाने ज्येष्ठांच्या ह्या शहाणीवेचा किंवा विजडमचा वापर करून पुढच्या पिढीला देखील त्या पद्धतीचे संस्कार व्हावेत असं जसं एका ठिकाणी म्हटलं आहे, तसंच याचा बेनिफिट आपल्या प्रशासनाला मिळून प्रशासकीय कामामध्ये देखील त्यांनी ज्येष्ठांचा विचार केला पाहिजे